नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. गणेश नगरी मुंबईची प्रस्तुत गणेशोत्सव स्पॉन्सर्ड बाय फुडकेअर क्युझिन यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत साकीनाक्याच्या महागणपती या मंडळाचे पदाधिकारी. आपण आज त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि मंडळाची खूप अनड गोष्टी त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, सर्वप्रथम आपल्या साकीनाक्याच्या महागणपतीचं कशी सुरुवात झाली आणि कशी मंडळाची स्थापना झाली त्याच्यावरती सांगाल? नमस्कार, माझं नाव दशरथ. मी मंडळाचा कार्यकर्ता साकीनाका महागणपती. आमच्या गणपतीच्या मंडळाची सुरुवात ही 1970 साली मंडळाची स्थापना करण्यात आली आणि स्थापना करण्याच्या मागे हेतू जो होता तो होता की जे आपले लोकमान्य टिळकांचे जो हेतू होता सामाजिक एकता व त्यांचीच प्रेरणा देऊन आमच्या वरिष्ठांनी विभागाच्या या मंडळाची स्थापना केली होती. तेच आम्ही आमचे जे वरिष्ठ होते त्यांना ते लोकांनी ते मंडळ स्थापना केली आणि तेच पारंपरिक ते आम्ही कंटिन्यू आता चालू केली. दादा, आपलं 1970 मध्ये मंडळाची सुरुवात झाली. 1969 मध्ये आपल्या मंडळाची सुरुवात झाली. तर मग तेव्हाचा गणेश उत्सव आणि आताच्या गणेश उत्सवामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? बेसिकली 1969 मध्ये जेव्हा गणेश उत्सव म्हणजे जे वरिष्ठ लोकांनी स्टार्ट केली होती त्या टायमाला तर आम्हाला एवढा माहीत नव्हतं, कारण त्या काळी तर आम्ही नव्हतोच. जसं जसं होतात ना, जसं जसं आम्ही त्यांच्या बरोबर बसायचं, त्यांच्या बरोबर मीटिंग घ्यायची, आमचे जे वरिष्ठ लोक वरिष्ठ कार्यकर्ता यांच्या बरोबर बोलून त्यांना आम्ही एक होतात ना त्यांना एक संवाद करायचं की बाबा त्या काळी गणेश उत्सव कसा असायचा, मूर्ती कशी आणायची, कुठून मूर्ती आणायची, विसर्जन कसं असायचं, ढोल पथक कसं असायचं. तर त्यांचा एक सिंपलचा प्रश्न होता, उत्तर होता की लाईक गणेश उत्सव जे आम्ही करायचे त्या टायमाला एक नॉर्मल प्रमाणे आम्ही करायचे. त्या टायमाला काही ढोल पथक एवढं जास्त काही नसायचं आणि एक पारंपरिक वे मध्ये आम्ही ते गणेश उत्सव पार पडायचे. आणि त्या टायमाला गणपती एक 5 दिवसाचा किंवा त्या 7 दिवसाची गणपती बसवायची. दादा, आपण बघतोय श्री गणेश मूर्तीची परंपरा वर्षांपासून आपलं म्हणजे पार पडते. तर मग आधीचे जे मूर्तिकार होते त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगाल का? त्यांचे योगदान आमचे बेसिकली आतापर्यंत फक्त 3च मूर्तिकार होते. पहिले जे मूर्तिकार होते स्वर्गवासी गणेश आमचेकर, जे बेसिकली माझ्या घराच्या बाजूलाच आहे आणि आमचं पूर्ण लहानपण होतं ना तिकडेच गेलं. सुरुवात पासून त्यांचा 2008 पर्यंत त्यांचा प्रवास होता गणपतीचा. मॅक्स टू मॅक्स ते 6 फुटाची गणपती बनवायचे. त्याच्यानंतर त्यांचे घरचे कुटुंबाने ते परंपरा स्टार्ट केलं मूर्ती प्रोव्हाइड करायला आम्हाला. मग ते करत 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 आम्ही 2018 पर्यंत त्यांच्याशी ते मूर्ती घेतली. तर 2019 मध्ये सुवर्ण महोत्सव होता, 50वं वर्ष होतं. तर त्या टायमाला आम्ही काहीतरी वेगळंच करायचं होतं आणि काहीतरी नवीन करायचं. दादा, तुम्ही बोलला सुवर्ण महोत्सव वर्षी काहीतरी नवीन करायचं, तर मग काय स्पेशल तेव्हाचे प्लॅन्स होते आणि काय मूर्तीमध्ये आपण नवीन केलं, नवीन मूर्तिकाराकडे? त्या टायमाला 2019 मध्ये आमचा 50 इयर्स आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही बोलतात ना एक 6 महिने 8 महिने अगोदरच एक टीम मीट मंडळाचे कार्यकर्ता मंडळाचे सभासद घेऊन त्यांना मीटिंग्स वगैरे करून की बाबा आता 50वं वर्ष आपल्याला कसं करायचंय आणि मूर्ती कुठून आणायची, मूर्ती किती फिटाची असणार, ढोल पथक काय असणार, बँजो काय असणार, डिझाईन काय असणार, डेकोरेशन काय असणार, हे सगळं आम्ही बोलतात ना 8-9 महिने अगोदर पासून ते फायनलाइज केलं होतं. आणि त्या दिवशी 50वं वर्ष तर आम्ही लोकांनी घाटकोपर मधून विलास आर्ट्स करून येते, रोहन दादा होता तो मूर्तिकार, त्यांच्याकडून आम्ही 14 फुटाची मूर्ती उदयनगरमध्ये आम्ही घेऊन आलो. तर दादा, 50वं वर्ष आणि नवीन मूर्तिकाराकडे मूर्ती देणं, तर मग त्याच्या पाठचा काय प्लॅन होता मंडळाचा? 50वं वर्ष म्हणजे आता आमचं तर प्लॅनिंग पहिल्यापासून थोडी चालू होती 6-7 महिने अगोदर. जसा अध्यक्षाने आमच्या मंडळाच्या सांगितलं, जे मूर्तिकार होते अगोदर त्यांचं 2011 मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने ती परंपरा थोडी पुढे नेली होती, बट ते त्यांना कुठे ना कुठे काही थोडंफार जमलं नाही. त्यानंतर आम्ही 2019 मध्ये विचार केला
की आपलं 50 वर्ष आहे मंडळाचं, काही ना काहीतरी विभागामध्ये वेगळं करायचं ही प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यामध्ये एक हे होती, इच्छा होती, काही ना काहीतरी करूया म्हणून. त्यानंतरच ह्या बेसिसवर आम्ही तो डिसिजन घेतला होता की या टायमाला मूर्ती असेल जी आणि जी उंची जी असेल ती थोडी मोठी करून विभागामध्ये पहिल्यांदाच असा गणेश उत्सव साजरा. आणि हे सगळं जे डिस्कशन आम्ही केलंय मंडळाचे पोरं, मंडळाचे सभासद की कमिटी मेंबर, जेवढे आम्ही जे डिस्कशन केले हे मूर्तिकारांना, आमचे जे जुने मूर्तिकार होते त्यांना घेऊन आम्ही डिस्कस केले. कारण एवढा वर्षापासून त्या माणसाने आम्हाला मूर्ती घडवली आमच्यासाठी. पण ते आमचं एक कर्तव्य आहे की बाबा आपण जे स्टेप घेतोय की त्यांना पण एकदा मीटिंग मध्ये बोलून आपण सांगू की 50 वर्षे काहीतरी वेगळं करायचं आणि उंची मोठी मूर्ती घेऊन यायचं आम्हाला. तर ते सगळं फायनलाइज करून आम्ही ते स्टेप घेतो. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य होतं की असं बोलतात ना की त्यांना पण आवड होती मूर्ती बनवायची, पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कधीच म्हणजे मूर्तीसाठी साचा वापरला नाही त्यांनी. आणि हाताने बनवले. हँडमेड मूर्ती बोलतात ना, एक तशी एक हँडमेड मूर्तीच आमच्याकडे बसायची पहिल्यापासून. ती एक त्यांची कला होती आणि आम्ही स्वतः लहानपणापासून म्हणजे त्यांच्या घरी बसून गणपतीला कलर मारणे किंवा छोटी मोठी जी कामं असायची ते आम्ही स्वतः बसून त्यांच्या घरी केलेली आहे. शाळेमधून रिटर्न यायचं, बॅग ठेवायचं, जेवायचं पण नाही, डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि आम्ही त्यांना बाबा बोलायचो. बाबा काय करू? बाबा काय करायचे, कलरचा डब्बा द्यायचा, ब्रश द्यायचे, धोतरला कलर मार. आम्ही ते धोतरला म्हणजे कसं नवीन नवीन ट्रेंड, जसा त्या टायमाला ते धोतर मध्ये चमकी मारायची माहिती, ते विजय खातू सरांच्या टायमापासून ते स्टार्ट झालं होतं त्या टायमाला. तर ते नवीन नवीन बघून आम्ही त्या मूर्तीवरती घडवायचे. म्हणजे ऑइल पेंट मारायचं, रेड कलर, येल्लो कलर, कुठला पण ऑइल पेंट मारून ते चमकी असं फुकायचं. म्हणजे ते आम्हाला एवढी आवड होती त्या टायमापासून. दादा तुम्ही बोलला की पहिल्यांदाच आपल्या विभागात अशी मोठी मूर्ती आणायचा प्रयत्न केला. मग काय आपण मूर्तीमध्ये तेव्हा नवीन केलेलं? मूर्तीमध्ये नवीन आम्ही बसून आहे ना, त्याला एक स्केच आम्ही बनवलं. स्केच बनवून बघितलं गेलं तर आम्ही भरपूर मूर्तिकारकडे गेलो होतो की आम्हाला असंच आहे. आणि शेवटी कसं ना, एंड ऑफ द डे एक बोलतात ना बजेट, ते बजेट बघून पण आपल्याला ते करावं लागतं. तर फायनली आम्हाला जो विलास आर्ट, त्याचं नाव घेतलं होतं म्हणजे रोशन दादा, त्यांनी आम्हाला त्या विषयावरती खूप सपोर्ट केला. आम्ही त्यांना स्केच दाखवलंय की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे. त्यांनी आम्हाला विचारलं तुमचा बजेट किती आहे, आम्ही सांगितलं आमचा बजेट XYZ आहे. तर त्या बजेटमध्ये तो अप्रूव्ह रेडी पण झाला. त्याला ठीक आहे, सुवर्ण वर्ष 50 वर्ष आम्ही घडून देतो. मग आम्ही बोलले हे आमचा स्केच आहे, आम्हाला असं सेम टू सेम मूर्ती पाहिजे. तर त्यांनी त्या दादाने आम्हाला ती मूर्ती घडून. दादा आपण ऐकलंय की आपल्या मंडळाचं 50 वर्ष आपण पहिल्यांदाच 14 फुटाची मूर्ती आणलेली. मग त्याच्या पाठीचं काय प्लॅनिंग होतं आणि कसं आपण अख्खं ते प्री प्लॅन करून केलेलं? कारण प्रिकॉशन्स पण खूप घ्यायला लागतात त्या गोष्टीसाठी. प्लॅनिंग अशी होती की आम्ही जेव्हापासून गणपती बसवायला स्टार्ट केलं किंवा त्याच्या अगोदरपासून जे गणपती बसवायला स्टार्ट केली, तर मॅक्स टू मॅक्स 7 ते 8 फुटाचे गणपती असायचे. त्याच्यावरती बोलतात आपली कॅपॅसिटी पण नव्हती, कारण आपल्याकडे ती जागा नाही. छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीमधून आम्हाला ते गणपती घेऊन येणं. ते 7 फुटाची पण जेव्हा आम्ही गणपती घेऊन येतो त्या टायमाला पण आम्हाला खूप त्रास व्हायचा. म्हणजे मूर्तीला उचला किंवा क्रॉस करा, ते करून आम्ही ते घेऊन. त्याच्यासाठी पण आमचे बोलतात ना, आमची टीम बसून मीटिंग करून त्या गल्लीची साईज घेऊन, त्या गल्लीची साईज आजूबाजूला परमिशन घेऊन की बाबा आम्ही मोठी गणपती घेऊन येणार आहे, उद्या काय झालं तर आम्ही ते सगळं खर्च वगैरे जे काय असेल सगळं आम्ही करून देणार. असं नाही की नाही, पण बोलतात ना देवाच्या कृपाने असं काहीच नाही घडत. प्रॉपर वे मध्ये जे आम्ही साईज वगैरे घेतली, त्याच मूर्तिकारांना ती साईज दिली. त्या मूर्तिकार पण व्हिजिट झाला आमच्या एरियामध्ये, घेऊन त्यांनी ते सगळं बघितलं, बघून त्याच्यानंतर मूर्ती काढून आम्हाला. दादा झाली गोष्ट होती, आता आपण बोलतोय पाठपूजनाबद्दल. तर मुंबई उपनगरात सर्वात मोठं म्हणजे भव्य दिव्य असं पाठपूजन आपल्या मंडळाचं असतं. मग त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ऑडियन्सला? म्हणजे पाठपूजनाची सुरुवात ना आमच्या इथे मंडळामध्ये आम्ही 2019 पासूनच सुरू केलं होतं. तेव्हाही आमची म्हणजे होतात नाही सुवर्ण महोत्सव आहे, तर काही ना काहीतरी मंडळाने नवीन करावं म्हणून त्या टायमाला आम्ही त्या वर्षी पाठपूजनाची सुरुवात केली होती. सो स्टार्टिंगला आम्हालाही म्हणजे एवढी आयडिया नव्हती की म्हणजे काय कसं करायचं किंवा काय. थोडीफार सगळ्यांकडनं, सगळे कार्यकर्ता होते, सगळ्यांकडनं त्यांची कल्पना घेतली आहे की आपल्याला काय करता येईल पाठपूजनामध्ये.
तर ते तसं करत करत आम्ही प्रत्येकाला दरवर्षी, आता मध्ये कोरोनाचा काळ आला तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे करायला नाही भेटलं काही करायला नाही भेटलं, पण काही ना काय हो छोटीशी बाप्पाची मूर्ती आणून आम्ही तेव्हा त्या पिरियड मध्ये आम्ही तेव्हा गणेश उत्सव साजरा केला होता. बट जेव्हा 2024 आला तेव्हा आम्ही मंडळाने म्हणजे एक निर्णय घेतला होता की आपल्याला जे पाठपूजन करायचं आहे ना, कारण साकीनाका या विभागामध्ये ना मूर्त्या बसतात भरपूर उंच अशा, म्हणजे नामचीन मंडळ आहेत भरपूर, पण कुणाचं असं म्हणजे पाठपूजन असं एवढं म्हणजे भव्य दिव्य होत नव्हतं. तर आम्ही मुलांनी किंवा कार्यकर्ते असतात, सदस्य असतात, त्यांनी मिळून एक डिसिजन घेतला की आपल्याला काहीतरी युनिक करायचं ना, तर आपण पाठपूजनामध्ये करू शकतो. तर तेव्हा ती कल्पना आली की आपण भव्य दिव्य असं पाठपूजन सोहळा सुरू करू शकतो. तेव्हापासून ती सुरुवात झाली. दादा, आपण बघितलं की पाठपूजनामध्ये आपलं यावर्षीचं आपण विणेचं हे होतं सरस्वती मातेचं. मध्ये काय थीम होती आणि कसं ते प्लॅन होतं? ऍक्च्युली ते प्लॅन कसं असतो ना, जशी बघा वर्षाने आम्ही 3 कार्यक्रम करतो. एक तर सुरुवात आम्ही करतो रामनवमी पासून, त्याच्यानंतर आली गणेश उत्सव, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव झाल्यानंतर जे दिवाळीचा जे कार्यक्रम असतो ते पण आम्ही करतो. थोडाफार लोकांना दिया वगैरे देतो, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे आम्ही लोकांना. जशी दिवाळी संपते त्या टायमाला आमची मीटिंग बसते. त्याच्यानंतर लाईक डिसेंबरच्या एंड मध्ये किंवा डिसेंबरच्या मिड मध्ये आमची मीटिंग बसते की बाबा नेक्स्ट इयरला आपल्याला काय करायचं, कसं करायचं. तर ते मीटिंग मध्ये बसून की ह्या वर्षी आपण ह्या दिखावा दाखवलाय किंवा या बाप्पांना घेऊन आलो, आपण या रूपाच्या बाप्पांना घेऊन आलो, तर नेक्स्ट इयरच्या मीटिंग मध्ये तेच बसून आम्ही ते डिसाईड करतो की नेक्स्ट इयर आपल्याला कुठला कॉन्सेप्ट आणायचा, मूर्ती कशी असणार, पाठपूजनामध्ये आपल्याला काय कॉन्सेप्ट दाखवायचा. तर हे सगळं आमचा एक प्लॅन असतो. ते प्लॅन मध्ये आम्ही ते फायनलाइज करतो आणि ते प्लॅन मध्ये आमचे वरिष्ठ लोक पण असतात. असं नाही की फक्त पूर्ण जेवढे पण वरिष्ठ जे जुने आहेत आणि जे जुने आता पण आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही बसतो आणि ते मीटिंग मध्ये आम्ही फायनलाइज करतो की आता नेक्स्ट इयरला आपल्याला कुठल्या रूपामध्ये गणपती आणायचा आहे, त्याचा आतमध्ये आपल्याला आमचे इंटरनली डेकोरेशन काय दाखवायचं, पाठपूजनामध्ये आपल्याला काय दाखवायचं, हे सगळं आम्ही त्या टायमाला डिसाईड करून ते फायनलाइज करतो. तर दादा, तुम्ही बोलला जसं की आपल्या वर्षभरात आपण 3 असे सण साजरे करतो. तर मग रामनवमी असा हा सण मोठ्या याने साजरा करतात. मग त्याच्याबद्दल काय बोलाल की कसं ते प्लॅन असतो आणि काय साजरा होतो त्याच्यात? रामनवमी मध्ये जेव्हा रामनवमी 2019 मध्ये ना 25वं वर्ष होतं रामनवमीचं, त्या टायमाला आम्ही जिद्द करून पालखी काढली होती. म्हणजे त्याचा पहिला मंदिर आहे आमच्याकडे साईबाबा मंदिर, जे काय बोलतात ना असतात ना आमच्या तिथे, आम्ही काय शुभ कार्य करायला दाखवून तर तिकडूनच स्टार्ट करतो, त्या मंदिरापासूनच स्टार्ट करतो. किंवा वर्गणीसाठी पावती पूजन असो तिकडेच करतो, काही पण असो तर आम्ही तिकडूनच सुरुवात करतो. तर सुरुवात मध्ये कसं फक्त ते रामनवमी सत्यनारायणची पूजा व्हायची, होम हवन व्हायचा आणि भंडारा व्हायचा. भंडारामध्ये पहिले 2 टायमाचं जेवण असायचं, एक दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. तर असं करत 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 2019 मध्ये आपला आला 25वं वर्ष. आता 25वं वर्ष आहे तर आपल्याला काहीतरी करायचं, काहीतरी नवीन करायचं आणि हे तर सगळ्यांचं एक्साइटमेंट असतो. 25वं वर्ष किंवा 50वं वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष बोलतात ना, लोकांच्या माइंड मध्ये काहीतरी असतो की आपल्याला या वर्षी काहीतरी नवीन नवीन करायचं. तसंच 25वं वर्ष जेव्हा आमचे रामनवमीचे होते तेव्हा आम्ही पोरांनी डिसाईड केले की कधी आमच्या एरियामधून पालखी निघाली नाही, पण आपण ह्या पालखीच्या प्रथा स्टार्ट करू. तर आम्ही ते पालखीचा प्रथा स्टार्ट केली. 2019 पासून टिल डेट आता ते पालखीचा प्रथा आमचा स्टार्ट केली. दादा, रामनवमीचे आपले खूप सांस्कृतिक कार्यक्रमही असतात. मग ते करताना काही आपल्याला इश्यू फेस झालाय किंवा काही? इश्यू तर फेस झाला होता 2025 मध्ये, बरोबर. तर रिसेंटली 2026 मध्ये LPG चा प्रॉब्लेम होता, गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम होता. आणि आमचा तसा जेव्हा आम्ही भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो, आम्ही आमचा कमीत कमी 5 ते 6 बाटला आम्ही बुक करतो गॅस वॉलंटियर. ते अगोदर बुक होतो, असं नाही की एन मुवमेंट मध्ये, ते अगोदर बुक होतो. पण ह्या वर्षी असं झालं की त्यांना आम्ही अगोदरच सांगितलं की बाबा आम्हाला असं बाटला पाहिजे. त्यांनी डायरेक्टली स्ट्रिक्टली मना केलं की या वर्षी बाटला भेटणार नाही. तर आता ते मेन प्रॉब्लेम की आता जेवण बनवायचा कुठे, आणि जो जेवण आचार्य बनवायला येतो आमच्याकडे त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की भैया हमको बाटला चाहिए.
हम बिना बाटले के नहीं बनाएंगे। हम बोले क्यों नहीं बनाएंगे? तो बोलते वो नीचे आग लगाओगे तो हमारा पूरा टोप काला हो जाएगा, तो उसका हम अलग से पैसा देंगे। मैं बोला वो देखेंगे, बघूया काय करायचं नंतर आपण बघूया, पण आपल्याला तर जेवण बनवायचं, भंडारा आहे तर जेवण बनवायचं आणि लोकांना प्रसाद द्यायचा. तर ते बोलतात ना पहिले की साईबाबांनी आपल्या हाताने जेवण बनवून, हो, खाली चुलीवरती जेवण बनवून आपल्या हाताने ते दिलं, ते आमच्या बरोबर घडलं 2026 मध्ये. म्हणजे सर्व जेवण चुल्यामध्ये बनलं, सर्व जेवण. म्हणजे लोकांनी ते गोष्ट बघून लोकांना एवढा आनंद झाला ना की यार आता मी काय बोलू. बोलतात ना एक एवढा म्हणजे शॉर्टेजेस असून सुद्धा म्हणजे एक असतं ना कुठे ना कुठे की आता ऑप्शन काय याच्यावर, तर एवढं हे संकट येऊन सुद्धा आम्ही त्याच्यामधनं काही ना काहीतरी म्हणजे सोल्युशन काढलं त्या गोष्टीवर. तर हे बघून ना लोकांना विभागातल्या त्यांना पण बरं वाटलं की नाही कुठून ना कुठून पोरं काही ना काहीतरी करतात. म्हणजे एक बोलतात ना कोणी असं अडचणीत अडकलं तर फक्त त्या अडचणीची गोष्ट नाही आम्ही धरून बसत, त्याच्यातून आपल्याला बाहेर कसं निघता येतं ते आपलं पहिलं माइंड चालतं पाहिजे. तर त्या माइंड मध्ये नेहमी आम्ही रेडी असतो, त्याच्यामध्ये म्हणजे आमचा माइंडसेट असतो. पण ते जे टाइम होता ना, ते जेवण बनवायचा टाइम ते क्रिटिकल होता. कारण इव्हन आम्हाला आजूबाजूवाले पण बाटल्या देत नव्हते, कारण डेफिनेटली ते बाटला संपलं तर त्यांना त्रास होणार. आणि ते गव्हर्नमेंटने रूल्स काढला होता की जो बाटला बुक केला 25 दिवस किंवा 40 दिवस नंतर ते बुकिंग करू शकतो, तेव्हा ते रूल चालू. आणि तो जो बाटला घेऊन यायचा आमच्या एरियामध्ये, तो तर आमचा एकदम चांगलं रिलेशन होता त्याच्याबरोबर. त्यांनी डायरेक्टली हात उचलला की हे टाइम बहुत मुश्किल आहे. आता मुश्किलला होते ना, इम्पॉसिबलला पॉसिबल कसा करायचं ते आमच्या पोरांनी करून टाकलं. दादा, आपण गणेश उत्सव सोबतच नवरात्री उत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साकीनाक्याची आई अंबे ही आपली देवी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपण बसवतो, साजरा करतो उत्सव. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नवरात्री पण बघायला गेलं तर त्याच काळी 1969 किंवा त्याच्या पुढे मागे स्थापना झाली. स्थापनामध्ये आमच्या एरियामध्ये गुजराती सोलंकी करून गुजराती म्हणजे ते लोकांनी ते गोष्ट स्थापना केली. सुरुवात मध्ये मूर्ती बसायची नाही, सुरुवात मध्ये ते लोक घट बसवायचे आणि फ्रेम, देवीची फ्रेम असायची, त्या घटाची पूजा करायची आणि नवरात्री वगैरे ते लोक सेलिब्रेशन करायचे. हे पण आम्हाला त्यांच्याशीच बसून बोलतात ना, आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याशी बसून ते आम्ही सगळं बोलतात ना स्टडी करून घेतले की पहिले बाबा तुम्ही कार्यक्रम कसे करायचे, नवरात्री गणपती कशी व्हायची. तर ते लोकांनी ते प्रथा स्टार्ट केली आणि ते प्रथा आता आम्ही पारंपरिक वे मध्ये कंटिन्यू करतो नवरात्री उत्सव. आता आपण बघतोय की गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि रामनवमी हे तिन्ही उत्सव आपण म्हणजे मंडळाकडून हे होतात, वर्षभरात साजरे होतात. तर मग यासाठी मेन गोष्ट जी म्हणजे असते ती मॅन पॉवर एक, आणि दुसरी म्हणजे फंडिंग. तर मग फंडिंग वरती आपण कसं वर्षभराची ती चालते, आपल्याला बाकी कुठल्या उत्सवासाठी म्हणजे कुठे कमी ना पडायला किंवा काय. फंडिंगचं कसं आहे, फंडिंग जसं मी बोललो 3 कार्यक्रम आहे, सुरुवात झाली रामनवमी पासून, गणपती आणि नवरात्री. फंडिंग कसं ना, आम्ही ते एक फंडिंग 3 प्रोग्राम मध्ये फिरवतो, म्हणजे ते कंटिन्यू राहतं. आता शेवटचा कार्यक्रम आहे तुमचा रामनवमी, सॉरी नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव झाल्यानंतर ते काय फंडिंग असते, ते टीम मीटिंग करून ते फंडिंग त्यांना दाखवतो, सगळ्यांना सांगतो की बाबा इथनं फंडिंग आहे, अजून एवढं फंडिंग उरलंय, ते आता डायरेक्टली रामनवमी मध्ये युटिलाइज होणार. हा, मध्ये जशी दिवाळी आली, क्रिसमस आला, ते कंदील, आकाश कंदील बनवायचं किंवा बिया पंत्या वगैरे लोकांना द्यायचं, ते त्या फंडिंग मध्ये आम्ही युज करतो. बाकी ते झाल्यानंतर जशी रामनवमी सुरुवात होते त्या फंडिंग मध्ये आपण बोलतो ना राऊंड फिरत राहतो. फंडिंग करतानाच एक मेन गोष्ट म्हणजे जे आपण पावती बुक करतो, मग ते करतानाचा काही चांगला असा किस्सा किंवा काही स्पेशल असं काही आपलं झालेलं. म्हणजे आता यामध्ये मला एक गोष्ट आठवते, आम्ही 2024 मध्ये फर्स्ट टाइम आम्ही म्हणजे पावती बुक असं होतात ना, तेव्हा स्कॅनर नव्हतं कोणाच्या पावतीवर. म्हणजे साठनाक्यामध्ये पहिलं पावतीवर स्कॅनर आणणार म्हणजे आमचं मंडळ आहे. म्हणजे ती एक वेगळी आयडिया होती ना की लोक बोलायचे सुटे नाही, आता कॅश नाही. म्हणजे कसं ना, त्यांचा एक होता, अरे आता कसं सगळं युपीआय,
काही घ्यायला गेला, मोबाईल काढला, स्कॅन केलं. तर आता बेसिकली बघायला गेलं तर लोक एवढे कॅश घेऊन फिरत नाही आजच्या तारीखमध्ये. आयदर ते बँकेत असणार, आयदर युपीआय पेमेंट. तर आम्ही मंडळाने काय केलं की चला आपण एक काम करूया, काहीतरी डिजिटल करू आपण. तर आम्ही लोकांनी काय केलं ना, ते फोन पेचा, जीपेचा ना स्कॅनर वगैरे आमच्या मंडळाचा स्वतःचा बनवून घेतला. स्वतःचा बनवून घेऊन त्याच्यामध्ये 3 जणांचा नाव आणि मोबाईल नंबर टाकला. एक तर अध्यक्ष सर माझा टाकलाय, एक खजिनदार करून आहे त्यांचा टाकलाय, अजून एकाचा. तर तिघांचा नाव टाकले म्हणजे यांनी स्कॅनर करून जे पेमेंट पाठवलं म्हणजे तिघांना इंटिमेशन. कसं एक कन्व्हिनियंट होऊन जाईल सगळ्यांना युज करण्यासाठी. आणि ते डायरेक्ट मंडळाचा अकाउंट. आता आपण बोलतोय फंडिंग झालं, तर मग एक गोष्ट आहे की मुंबई पोलीस आणि गणेशोत्सव हे खूप अतूट नातं आहे. मग तुमचा काय एक्सपिरियन्स मुंबई पोलिसांसोबतचा? असं तर काय फार एक्सपिरियन्स नाहीये, पण आमचे विभागाचे जे पोलीसवाले आहेत त्यांचा आम्हाला 200% सपोर्ट. 200. आम्ही समोरून जातो, त्यांना सांगतो की आम्हाला परमिशन पाहिजे. कसली परमिशन? आगमनची परमिशन आहे. ते बोलतात ना, ते ताबडतोब एक्सेप्ट करतात. काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन नसतो, हे काय नाही आणलं, ते काय नाही आणलं, असं नाही का झालं, तसं नाही झालं, काही एक्स्ट्रा क्वेश्चन नाही. आणलं पण ते बोलतात ना, एक प्रोफेशनल लेवल मध्ये अगर त्या डॉक्युमेंट मध्ये काही पण मिस असतो ते तिकडून कॉल येतो डायरेक्ट अध्यक्षांना. मला कॉल येणार नाही तर सचिवला कॉल करणार की तुमचा डॉक्युमेंट सबमिट झालं, हे डॉक्युमेंट मिसिंग आहे, तुम्ही लोक आणून द्या. म्हणजे त्यांच्यातर्फे 200% सपोर्ट, फुल सपोर्ट. आगमनमध्ये किंवा आगमन असू, विसर्जन असू, पाठपूजन असू, नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा कार्यक्रम, पोलीसवाले येऊन 9 दिवस तिकडे बसतात. भले पाऊस पडून दे, काय पण असू दे, तिकडे ते लोक येऊन बसतात. जसे आमचे कार्यक्रम खतम होते नवरात्रीमध्ये 10 वाजता, जसा साऊंड बंद होतो, गरबा बंद होतो, त्याच्यानंतर ते लोक एक फोटो घेणार आणि जाणार. कधी क्रॉस क्वेश्चन नाही करणार, किंवा 10च्या वरती पण कधी गेला, 10, 10:15 किंवा 10:30, कधी येऊन बोलणार नाही, रे तुम्हाला 10चा टाइम दिला. रिक्वेस्ट करतात कधी कधी, थोडा वाचू द्या 15-20 मिनिटं. कधी म्हणजे असं आर्ग्युमेंट नाही केलं की नाही शासनाने 10चा टाइम दिला तर बंद करा. कधी ना ठीक आहे वाद. म्हणजे कसं ना, ते लोक तिकडे बसून ते एन्व्हायरमेंट बघतात की कोण किरकिर करायला नाही, कोण लफडी करायला नाही. एकदम शांतता, एकदम कार्यक्रम पार पडतोय, शांतताने गरबा होतोय, शांतताने सगळं होतोय. तर त्यांना पण तो थोडासा एक्साइटमेंट होतो की बसून ते लोक पण एन्जॉय करतात. म्हणजे मुंबई पोलीस आहे म्हणून सगळं आहे. डेफिनेटली. तर आता यंदाच्या वर्षी आपण पाठपूजन झालं, मस्त प्रमाणे पाठपूजन झालेलं मोठ्या पहिले. मग यावर्षी आपली गणेश मूर्ती काय स्वरूपात असेल आणि आपल्याला काय स्पेशल बघायला भेटेल? तुम्ही तर पाठपूजनामध्ये तर बघितलंच असणार, तुम्हाला एक आयडिया तर भेटलाच असणार की यंदाच्या गणपती कुठल्या रूपामध्ये येणार आहे, थीम काय असणार आहे किंवा डेकोरेशन काय असणार आहे. आय होप तुम्हाला तर काय नॉर्मल आयडिया तर आहे, त्या हिशोबाने आम्ही ते होतात ना थोडे हिंट दिले. पण बेसिकली बघायला गेलं तर एवढ्या वर्षामध्ये ते मंडळाने केलं नाही. या वर्षी आम्ही ते प्रयत्न करायला म्हणजे होतात ना, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन. या वर्षी सुद्धा आम्ही काहीतरी एक्स्ट्रा नवीन आणणार आहे. या वर्षी काहीतरी एक्स्ट्रा नवीन आणणार आहे. तर आम्हाला पण खूप एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट आम्हाला सगळ्यांना म्हणजे जेव्हा आगमन होईल तीच एक्साइटमेंट कारखान्यामधून जेव्हा बाहेर पडेल ती मूर्ती, तेव्हा आम्हाला तर होणारच. पण भाविकांना पण सगळ्यांना पण एक्साइटमेंट राहणार आहे नक्की. गणेशोत्सव काळात आपण भक्तांसाठी खूप सांस्कृतिक कार्यक्रम आणि खूप असे रक्तदान शिबिर असे कार्यक्रम करतो. त्याच्याबद्दल ऑडियन्स सांगा की हे आपल्या इथे साठीनाक्यामध्ये होतं, मग ते भाग घेऊ शकतात ते गोष्टींचा यूज करतो. आम्ही जे कार्यक्रम गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये जे रक्तदान शिबिर झाले, मेडिकल कॅम्प झाले, आम्ही जे ठेवतो ना, ते सगळ्यांसाठी कोणी पण येऊन त्या गोष्टीचं बोलतो ना, त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेऊ शकतात. असं नाही की फक्त ते जे विभागामध्ये होतो त्या विभागामध्येच, हे सगळ्यांसाठी सगळ्यांनी ते उपलब्ध करून दिले. आम्ही त्या गोष्टीचा म्हणजे अवेअरनेस पण आम्ही स्प्रेड करतो. सोशल मीडिया थ्रू किंवा विभागामध्ये प्रत्येक घरी जाऊन आम्ही सांगतो की या दिवशी आम्ही असं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे किंवा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे आम्ही असं अवेअरनेस पण स्प्रेड करत असतो थ्रू सोशल मीडिया किंवा जे आपले कार्यकर्ते आहेत
ते प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन सांगतात की या दिवशी बाबा आपलं आरोग्य शिबिर आहे, रक्तदान शिबिर आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणे त्याचा लाभ घ्या आणि रक्तदान शिबिर मध्ये तुम्ही जास्तीत जास्त भाग घ्या. कारण बोलतात ना की रक्त हेच म्हणजे रक्तदान हे खूप म्हणजे मोठं मानलं जातं. तर आमच्यामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढं सगळ्यांना म्हणजे सगळे आणि ओव्हरऑल जेवढे असेल सगळ्यांना आम्ही रक्तदान आणि करायला हे पण आहे की आमचे जे विभागाचे जेवढे पण लोक आहेत ते या मेडिकल कॅम्पचा खूप चांगला लाभ घेतात. खूप चांगला लाभ. आणि आम्ही जे मेडिकल कॅम्प बोलवतो ना ते पण चांगलंच स्टँडर्डचा असतो. त्यांच्याकडे एक प्रोफेशनल डॉक्टर पण असतो ज्याने की जे वरिष्ठ लोक असतात ते येऊन त्यांच्याशी बोलतात ना, कोऑर्डिनेशन करतात, त्यांना प्रॉपरली आन्सर भेटतो ते डॉक्टरकडे. दादा, गणेश उत्सवामध्ये तुमचा भावनिक क्षण कोणता? गणेश उत्सवामध्ये बोलाल तर सगळ्या मंडळासाठी भावनिक क्षण जो असतो तो म्हणजे विसर्जन. ते आपल्या सगळ्यांनाच वाटतं की हा क्षण कधीच म्हणजे बोलतात ना यायलाच नाही पाहिजे, पण ते बोलतात ना बाप्पा जिथून आले त्यांना त्यांच्या घरी सुद्धा जावं लागणार. तो भावनिक क्षण तुला ते विसर्जनच असतो, ज्यामध्ये म्हणजे बोलतात ना जेव्हा गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा जो क्षण बघवत नाही डोळ्यात ना आपोआप कोणीही असो अश्रू येतातच. माझ्यासाठी तरी हाच भावनिक क्षण एकदम. विसर्जन सोहळा ते बोलतात ना ते कॅलेंडर मध्ये यायलाच नाही पाहिजे. दादा, गणेश उत्सव मध्ये मंडळ चालवताना कधी अशी मोठी अडचण आलेली, यावर्षी असं वाटलं की यंदा होईल की नाही? कसं आहे ना, तेव्हा आम्ही मीटिंग्स वगैरे करायला बसायचो ना, असंच वाटायचं की यावर्षी नाही होईल, जमणार नाही, की होणार की नाही होणार यावर्षी. हे टीम मध्ये ना सगळ्यांच्या तोंडातून निघतो. कारण ते त्याच्या हिशोबाने ते प्रिपरेशन जे होतात ना, पाठपूजन असं करायचं, गणपती अशी आणायची, डेकोरेशन हे असणार मंडळ, तर ते शब्द निघतोच की यावर्षी होईल, पण ते एंड ऑफ द डे डेफिनेटली होतं. तर दादा, महिलांसाठी आणि मुलांसाठी आपल्या मंडळाद्वारे काय उपक्रम राबवले जातात? महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी बोलायला गेलं तर या सगळ्यांची प्लॅनिंग आपलं महिला मंडळ आहे. गणपतीचं वेगळं महिला मंडळ आहे, तर याची पूर्ण म्हणजे जबाबदारी ते लोकच घेतात की त्यांना काय म्हणजे आपण काय खेळ खेळायचा आहे या ह्याच्यामध्ये हे सगळं डिसाईड ते लोकच करतात. बेसिकली डिसाईड ते लोक करतात, फायनल अप्रूव्हल फायनल म्हणजे एक्झिबिशन जे आहे आम्ही लोकांनी प्रिपरेशन केलंय की तुमचं म्हणणं काय, म्हणजे आम्ही तर त्यांना ओकेच देतो, आम्ही कधी नाकार करत नाही. कारण ते शेवटी ते रहिवासी एरियामध्ये जेवढे पण महिला आहेत त्यांच्यासाठीच ते करतात. तर ते तर आम्हाला ओके बोलतात ना, आम्ही ओकेच देतो त्यांना, यासाठी नाही. त्याचं हळदी कुंकू झाली, हळदी कुंकू मध्ये पूर्ण बोलतात ना एरियाचे सगळे धर्माचे लोक असतात ना तिकडे, सगळे धर्माचे, असं नाही की फक्त मराठी किंवा इव्हन मुस्लिम लोक पण असतात, त्यांचे लेडीज लोक पण असतात ते हल्दी कुंकू कार्यक्रम केला जातो. बेसिकली म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण विभागातल्या ज्या महिला आहेत सगळ्यांसाठी सर्व धर्म समूह बोलतात ना, आपलं म्हणजे उत्सवाचा मेन मोठी वस्तू असतो. आणि कसं आहे ना, ते जे महिला कार्यकर्ता आहे त्यांच्यामध्ये हे लोक स्वतः त्यांच्या घरात व्हिजिट होऊन त्यांना आमंत्रण करतात की आज हल्दी कुंकू ठेवलंय, सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या. तर ते लोक डेफिनेटली येतात, त्यांच्या असं काय हे नाही, येतात आणि ते कार्यक्रम पार पडून बोलतात ना. बेसिकली प्लॅनिंग त्यांची असते, एक्झिबिशन. आणि लहान पोरांसाठी कसं आहे ना की त्यांना काहीतरी आर्थिक मदत, जसे की वया वाटप झालं, ते वया वाटप आम्ही करतो, दरवर्षी करतो, असं नाही की नाही. गणपतीमध्ये पण करतो आणि नवरात्रीमध्ये पण करतो. नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 दिवसामध्ये 7 दिवस किंवा 6 दिवस त्यांच्यासाठी आम्ही खेळ ठेवतो. डेली बेसमध्ये काहीतरी वेगळे गेम्स असतो, तर ते गेम्स जो जिंकणार किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलाय सगळ्यांना काही ना काहीतरी आम्ही गिफ्ट देतो. म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे नवरात्रीमध्ये बोलाल ना, एक दिवस समजा आपण चित्रकला स्पर्धा ठेवली, दुसऱ्या दिवशी काही रांगोळी स्पर्धा झाली, तर असे विविध म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम आपण उत्सवामध्ये राबवत असतो लहान पोरांसाठी. तर त्यांनाही म्हणजे मजा येते, हे सगळे ते पण एक्साइटेड असतात सगळे म्हणजे. आणि आमचा एक खासियत असं आहे की हे कार्यक्रम आम्ही 9 दिवस 8 दिवस घेतो आणि जे पोरं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन खेळतात, विनर असू या लुजर असू, आम्ही सगळ्यांना देतो. आम्ही हे नाही करत की हा सगळ्यांना सगळ्यांना देतो. इव्हन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पण
फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये 3 पार्ट असतो आमचा, फर्स्ट सेकंड थर्ड. ते सोडून पण आम्ही सगळ्यांना गिफ्ट करतो, सगळ्यांना गिफ्ट देतो. ताकी कोणी छोटे छोटे पोरं बोलतात ना, अरे ह्याला गिफ्ट केलं तर रडायला स्टार्ट होते. लहान मुलाचा बोलतो ना, ह्याला भेटलं बघायला भेटलं. कोणाला दाखवायचं नाही, सगळ्यांना देऊन टाका. तर दादा, आजच्या जे तरुण पिढी आहे तर ते कशी मंडळाच्या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि कशी मंडळाचा हातभार वाढवतात? आजकालची जर तरुण मंडळी बघायला गेला तर आजच्या दिवसा म्हणजे सोशल मीडियाचा जास्त यामध्ये, म्हणजे माझा तरी म्हणणं सोशल मीडियाचा जास्त वाटा आहे. कारण आजकालचा जो तरुण आहे जास्त करून सोशल मीडियावर भरपूर अवेलेबल आहे. सो आपले जे मंडळाची चांगल्या गोष्टी आहेत किंवा जे विविध उपक्रम आपण राबवतो ते आपण सोशल मीडिया थ्रू तरुणांकडे पोहोचवतो. तर तेही ते बघून उत्साहित होतात की नाही, उत्सव म्हणजे फक्त साजरा करण्याचं हे नाही, त्याच्यामागे पण काही ना काहीतरी मोटिव्ह आहे. आमच्या विभागामध्येच असे भरपूर पोरं आहेत जे अजून म्हणजे आहेत, शाळेत जातात किंवा कॉलेजला आहेत, पण ते पुढे येऊन कामं करतात आणि त्यांना ती आवड आहे. समोरून मेसेज करणार की दादा वर्गणीला कधी निघायचं, समोरून करणार मेसेज. आणि कसं ना, ते लोक बघतात की आमच्या विभागामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी नवीन येतो जे आम्ही कधी बघितलं नाही. नवीन 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 चालू करता करता ते पोरं बोलतात ना, त्यांना पण एक एक्साइटमेंट झाली की बाबा आपण पण जाऊया, आपण पण त्यांच्याबरोबर काम करूया आणि आपण पण बघू की कसं प्लॅनिंग असतो, कशी मॅनेजमेंट असते. ते बोलतात ना, आमचं जेव्हा आम्ही लहान होतो तर आमचं म्हणजे विचार होता की नाही आमच्याकडे असा गणपती आला पाहिजे किंवा अशी मूर्ती स्थापना झाली पाहिजे. तर ते आता हे लहान वयापासून ते लोक बघतायत, कुठे ना कुठे ही परंपरा पुढे त्यांनाच चालवायची आहे. आमचं पण मोटिव्ह तोच आहे की कुठे ना कुठे चांगल्या गोष्टी त्यांना आम्ही 2-4 शिकवू शकतो. तेच आमचा पण उद्देश आहे. दादा, आपल्या मंडळाद्वारे भविष्यात काय म्हणजे या वर्षी अजून काय पुढे उपक्रम आहेत जे म्हणजे लोक त्यात सहभाग घेऊ शकतात? उपक्रम असं बोलाल तर तुम्ही सध्या आता आम्ही जी मूर्ती आहे ती एक वेगळ्या प्रकारे आम्ही म्हणजे अशी त्याचे हे केलेली आहे, म्हणजे बोलतात ना स्केच वगैरे भरपूर याची वेगळी आहे. तर या टायमाला जे आणणार आहे आम्ही ते आम्ही आमच्या विभागामध्ये अजूनपर्यंत कधीच आणलेलं नाही. आणि वेगवेगळे उपक्रम बोलला तर आता आम्ही सध्या सामाजिक जेवढी मदत करता येईल त्याच्यावर आमचं अजून म्हणजे प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यावरती पण आमचा प्लॅनिंग चालू आहे. जसे की स्कूलमध्ये, शाळेमध्ये ते वया वगैरे, बुक्स वगैरे, बॅग्स वगैरे हे सगळ्याचा उपक्रम चालू आहे. आणि मंडळाचा एक मोठा विजन चालू आहे अजून म्हणजे प्रिपरेशन चालू आहे. ते दाखी आम्ही ते करणार आहे, In ते future करून म्हणजे- दाखवणार आहे फ्युचर. दादा, गणेश उत्सव म्हणजे सगळ्या धर्मांना सोबत करून उत्सव साजरा करणं. तर मग आपल्या मंडळाचा काही एक्सपिरियन्स आहे का त्याबद्दल? आमच्या मंडळाचं असं बघायला गेलं तर आमच्या विभागामध्ये सगळे धर्माची माणसं आहेत. तुम्ही हिंदू बोला, मुस्लिम बोला, ख्रिश्चन बोला, जेवढे ओव्हरऑल धर्म आहे सगळ्या धर्माची माणसं आपल्या ह्याच्यामध्ये. आणि स्पेशली सांगायला गेलं तर आमचे अध्यक्ष स्वतः ख्रिश्चन आहेत. तर लांब जायची अशी गोष्ट नाही. आणि आमच्या मधात एक पोरगा आहे अल्ताफ शेख म्हणून, जे म्हणजे आमचं सगळं सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे सगळं तो हँडल करतो. तो आता सध्या इथे आमच्या सोबत नाहीये, तो आहे आता सौदीला. पण तिथं बसून पण म्हणजे बोलतो ना, त्याला जेवढा वेळ भेटेल ना तेवढा वेळ तो मंडळाला कसा देता येईल याच्या मागेच असतो. म्हणजे कंटिन्यू त्याचा आमच्या सोबत ग्रुपवर फॉलोअप चालू असतात, हे काय झालं, याचा अपडेट काय आहे. तर प्रत्येक गोष्टीचे अपडेट त्याला म्हणजे जसं जसं वेळ भेटेल तसं तसं तो घेत असतो. तर हे एक म्हणजे चांगली गोष्ट आहे आमच्या मंडळामध्ये की असं हे नाही की फक्त एखाद्या धर्माच्या पकडून आम्ही चालतो. आपल्या याच्यामध्ये सर्व धर्माची माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळे एकाच श्रद्धेने आपल्या बाप्पाची सेवा करत असतात. तर आता तुम्ही स्वतः ख्रिश्चन आहात, तर मग तुम्हाला कसं बाप्पाचा वेळ कसा आहे? धर्माने तर मी ख्रिश्चन आहे, पण पप्पा माझ्यासाठी एव्हरीथिंग, सर्व होतं ना, A to Z माझ्यासाठी पप्पा. आता साकीनाकाच्या महागणपती आणि साकीनाकाची आई आहे याच्यासाठी आपण लोकांना कोणता संदेश द्याल मंडळातर्फे? मंडळातर्फे म्हणजे बघायला गेलं तर उत्सव साजरा करण्याचा मागचा हेतूच तो आहे की सामाजिक एकता आणि सर्व धर्म समभाव. आपले म्हणजे बोलतात ना, उत्सवाचा मोटिव्हच तो आहे जे टेकाने आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. तर आमच्या मंडळाची पण हीच म्हणजे प्रयत्न असतात की आपण जे उत्सव राबवतो
त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे धर्माचा हे न करता सर्व धर्म समभाव म्हणून आपण तो उत्सव साजरा करता आला पाहिजे. आणि हा संदेश आम्ही प्रत्येक म्हणजे समाजाला आम्ही द्यायला प्रयत्न करतो. आता आजच्या तरुणांना म्हणजे काय तुम्ही संदेश द्याल, जी यंग जनरेशन आहे जी गणेशोत्सव आता हँडल करते, मग ऍज अ एक्सपिरियन्स तुम्ही काय त्यांना शेअर कराल? आता तरुण मंडळीसाठी तर मी एवढंच बोलेन की जो गणेश उत्सव आहे तो म्हणजे असं बघता बघता होत नाही. त्यासाठी ऑन ग्राउंड रियालिटी कामं सुद्धा करावी लागतात. कारण कसं आहे, लोक सोशल मीडियावर बघतात की नाही हा प्रोग्राम होतोय किंवा हा उत्सव असा होतोय, पण त्या मागचं जे कार्यकर्त्याची मेहनत जी आहे ऑन ग्राउंड रियालिटी म्हणजे ग्राउंड लेवलला राहून जी कामं करतात ती ऍटलिस्ट मी बोलतो की प्रत्येक तरुणाने येऊन अनुभव केला पाहिजे, त्याचा म्हणजे एक एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. किंवा आपण बोलतो ना बाप्पाची मूर्ती सुद्धा जी घडवतात ती लोक येतात UP बिहार वरून. ते आपलं घरदार सोडून म्हणजे 3-4 महिन्यासाठी इथेच आपल्या कारखान्यात राहतात. ती स्वतःच्या हाताने घडवतात मूर्ती. तर ती एक म्हणजे बोलतात ना प्रत्येकाची मेहनत आहे. उत्सव केव्हा म्हणजे असा मोठा भव्य होतो जेव्हा लहान लहान म्हणजे जे गोष्टी असतात त्या प्रॉपर पूर्णपणे पार पाडल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपर वेने जाऊन त्यानंतर तो एक मोठा उत्सव म्हणजे तयार होतो. तर मग माझं म्हणणं एकच आहे, कोणताही उत्सव करताना त्याची एक ग्राउंड रियालिटी सगळ्यांनी अनुभवली पाहिजे माझ्या मते. दादा, पुढच्या 10 वर्षात आपण आपल्या मंडळाला कुठे पाहतो? आता याचा आन्सर मी एक माझ्या म्हणजे सांगू शकतो. म्हणजे आता लास्ट 3-4 वर्ष आम्ही म्हणजे कधी असं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की आमच्या विभाग सोडून बाकीच्या विभागातनं पण आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटेल. कारण जेव्हा आम्ही 2024 मध्ये आफ्टर कोविड जेव्हा अशी भव्य मूर्ती आणली, त्याचं आगमनच आम्ही म्हणजे गाजवलं होतं आमच्या विभागामध्ये. भरपूर प्रसिद्ध झालं होतं, भरपूर सोशल मीडियावर व्ह्यूज वगैरे भरपूर भेटले होते. पण ते बोलतात ना फर्स्ट टाइम असं मी एक्सपिरियन्स केलं होतं, कारण मी मंडपामध्ये रात्र बसायचो स्वतः. पण ते बोलतात ना एक कार्यक्रम आपण करतो तर एवढा आपण सगळं सजावट केलेली आहे, आणि ते बघण्याला लोक जेव्हा येतात ना ते म्हणजे लोकांचा प्रतिसाद त्या वर्षी भरपूर होता. मग ते बघितल्यानंतर आपण जे कष्ट केले आहेत लोकांचा एवढा प्रतिसाद भेटतोय, मग ते आपल्याला बरं वाटतं खूप. तर ती अशी परंपरा सुरू आहे आता चालू. पुढच्या 10 वर्षांमध्ये भरपूर अजून काही भरपूर गोष्टी होतील. म्हणताय आम्हाला तरी वाटतं एक नव्या उंचीवर असेल. ते 10 वर्षात काही ना काहीतरी नवीन लोकांसाठी डेफिनेटली आम्ही काही ना काहीतरी घेऊन येऊ. दादा, गणेशोत्सव साजरा करतात काही एक असा तुमचा अनुभव आहे का? अनुभव तर आहे एक, ते मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं काहीतरी 2010, 11, 12 त्या टायमाचा गोष्ट, मला पण आता आठवण नाही. तेव्हा जेव्हा गणेशोत्सव व्हायचा तेव्हा मूर्ती जेव्हा बुक करायला गेले होते तेव्हा त्या टायमाला आमच्या बरोबर सिनियर सिटीजन पण होते आणि आम्ही पण होतो. तर त्या टायमाला ना एक माझी इच्छा होती की सार्वजनिक बोललं तर 5.5, 6, 7 फुटाची तर मूर्ती आपल्याकडे यायला पाहिजे, की तेवढी तर जागा आहे स्टोरेज आपल्याकडे ठेवायला. पण कसं ना ते वरिष्ठ लोक जे आमचे जे सिनियर्स होते त्यांनी त्या टायमाला ते एक छोटीशी मूर्ती बुक केली होती. मला वाटतं काहीतरी 4-4.5 फुटाची होती. तर ते बघून आहे ना कुठेतरी माझ्या मनाला लागलं शेवटी. आणि ते बोलतात ना ते हात फोल्ड करून एक कोपऱ्यामध्ये मी जाऊन थांबलो आणि लिटरली बोलतात ना आतून लय बॅड फील झालं की यार एक माझी इच्छा होती की थोडीशी, मी एवढा पण नाही बोललो होतो की 10-15 फुटाची, पण एक 7 किंवा 7.5 किंवा मॅक्स टू मॅक्स 6 फुटाची मूर्ती. पण ते नाही घडलं त्या टायमाला. पण ज्या स्पॉट मध्ये मी उभा होतो त्या कारखान्यामध्ये मी जे उभा होतो ना हात फोल्ड करून, जस्ट त्याच्या पाठीमागे ना मला वाटतं काहीतरी 12 ते 15 फुटाची मूर्ती होती. आणि तेच मी त्यांना असं राऊंड बघून असं बघितलं आणि त्यांनाच सांगितलं की एक दिवस मी आणणार तुम्हाला. आणि ते गोष्ट मी 2019 मध्ये करून टाकली. आणि एक गोष्ट आहे की जे आमची जे गणपती आहेत ते नवसाला पावणारे गणपती. अनुभव तो असा एरियामध्ये भरपूर लोकांनी घेतलाय, स्पेशली मी पण घेतलंय. माझ्या बरोबर पण अनुभव झाला की आम्ही नवस केलं आणि ते नवस पूर्ण झालं. तर ते माझ्याकडे पण अनुभव झालाय. ते कसं थोडंसं पर्सनल आहे तर ते मी शेअर नाही करू शकत.
पण शुअरली आमचा गणपती जे नवसाला पावणारा गणपती आहे आणि जे नवस मी केलं होतं ते नवस पूर्ण करून दिलं माझ्यावर. तर दादा, आपल्या साकीनाकाच्या महागणपतीचं आगमन यावर्षी कसं आणि कधी असेल ते लोकांना सांगाल का? साकीनाकाचा महागणपतीचा आगमन 6 सप्टेंबरला असेल. दुपारी 1 वाजता सकाळी 10 वाजता गणपती कारखान्यामधून निघणार आहे. कारखाना आपला जे असणार ते वर्धवा साईडला असणार, अंधेरी वेस्टला. तिकडून येऊन पाईपलाईन, साकीनाका पाईपलाईन मध्ये बर्नेट मार्केट आहे, तिकडे गणपती तिकडून मिरवणूक आपला स्टार्ट होईल. मिरवणुकीमध्ये भरपूर काही असे आकर्षण आम्ही वादन ठेवलेले आहेत, जसे आपले पुणेरी आहे, बँजो आहे, त्यानंतर भरपूर अशी काही आकर्षक गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याचं तुम्हाला अनुभवायचं असेल तर आगमन सोहळ्यामध्ये नक्की या. दादा, साकीनाकाचा महागणपती गणपती बाप्पाचं वर्णन एका शब्दात तुम्हाला करायचं असेल तर काय कराल? नवसाला पावणार. माझ्यासाठी तरी माझी आत्मा आहे. तुम्हाला कसं वाटलं आपल्या पॉडकास्टला येऊन आणि कसा तुमचा पण पहिला अनुभव तशी ते शेअर कराल का? हे माझा पहिला पॉडकास्ट. थोडासा नर्वस होतो पण खूप खूप बेस्ट होतो, खूप बेस्ट. इव्हन माझ्यासाठी पण मी फर्स्ट टाइम असं पॉडकास्ट करतोय. बट लिटरली मी खरं सांगतो, मला पण भरपूर चांगलं वाटलं, कारण जे आमच्या आतमध्ये आहे ना ते बाहेर कोणाला सांगण्याची इच्छा होती. आम्हाला एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता, ते तुमच्याद्वारे आम्हाला भेटला. आणि ते बाहेर आणि आले. ते जे आमचे एक्सपिरियन्स आहे तोच आपल्या सगळ्या गणेश भक्तांपर्यंत पोहोचेल तुमच्या माध्यमातून. याचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आपला पॉडकास्ट बघण्यासाठी. असेच नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी गणेश नगरी मुंबईची या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.